सुनने का गाना। बाबा खादोडे साहेबाचा फोन वाटते. काय म्हणते बा आता? हॅलो, हाँ हाँ बोला खादोडे साहब, बोला बोला. क्या हटेले साहब राजा। बहरम की यात्रा के बाद वो जमानत के बाद तो तुमने फोन भी नहीं लगाया बा। एखादा फोन घेईन का काही काय चालू आहे खादोडे साहेब बा? राजा तुम्ही वाचले ना, आम्ही अटकलो होतो डबलच्या वेळेस. काय माणसा तुम्ही, या ना जरासं, थोडंसं महत्वाचं काम होतं, या घरी जरासं. कायले बा अजून कुठे शकून घ्यायला जायला होते आम्हाला? अरे कायले हो, काय काम आहे आता? आमचे कामं धंदे करू द्या ना बाबा. काय अडचण आहे आता अजून ते? जिल्हा परिषदच्या निवडणुका नाही कायले आता बोला. आता तुम्ही कामच काय आता? काही नाही, थोडंसं रामपूरवाल्याले हिसका दाखवायचा आहे ना आपल्याला. मग काय तर हो ना, एक फंडा आहे आपल्यापाशी, पुरं गावाला अंगाराच लावायचा आहे आपल्याला. लवकर या तुम्ही. हो, आपल्या यायला घेऊन यायचं फक्त, चाचा भतीजा. जरासं यावेळेस त्या दोघांचं जास्त काम आहे. त्याला घेऊन या सोबत. सांगा नाही आता या रामपूरले अंगारा लावता लावता आमचा अंगारा लागाव नाही का? अरे बा राहू द्या ना, कुठं नांदी लागतं त्याच्या शेपटीवर पाय देता. जाऊ द्या ना आता, ते पुढचं पुढे भाऊ इलेक्शनच्या वेळेस. आता काय अडचण आहे तुम्हाला? नाही ना, असं कसं होईल? कंस मामाचं कामच आहे ना, एक एक संकट रामपूरहून आणणं. मग काय तर आपलं काम तेवढंच आहे ना, की या रामपूरले कसं अंदरपट्ट्यात आणायचं बा. याच्यासाठी शिरीत चालू आहे ना आपली. तुम्ही लवकरात लवकर त्याच्या भतीजाला घेऊन या. या गावाला धुपारा लावून आहे आपल्याला. या तुम्ही घेऊन लवकर. सांगतो मी तुम्हाला काय तर प्लॅन काय आपला. या लवकर या. येतो बा आता, काय करता आता? बरोबर पाहतो पाहतो. ठीक आहे, आता संघच आहेत माया चाच्या भतीजा. आम्ही आता कसं निघालो होतो कामानिमित्त वसुल्या करासाठी, पण आता येतो तुमच्या इकडे. हो ठीक आहे, ओके. या तुम्ही, वसुल्या काय होते जायचा. या तुम्ही अर्जंट या जरासा. लवकर या, धुपारा लावूनच देऊ आता, पेटून देऊ गाव ते आता. या लवकर या. बरमच्या यात्रेमध्ये डबलमध्ये आम्हाला बोलावून त्या संजयच्या मार्फत आमचा गेम केला ना. हॉटेल साहेब तुम्ही वाचले त्यावेळेस. पण आम्ही त्यावेळेस पूर्ण अंदरपट्ट्यात आलो ना. मग पुरं आम्हाला अंदर जमा केलं. 2-4 फटके बसले, जमानती झाल्या, वापस आलो. शेवटी आमची आता अंगार होणार नाही का मग? म्हणून म्हणलं थोडासा एक आपला प्लॅन बनलेला आहे. चाच्या भतीच्या मार्फत यायचा, कसा अंगारा वाजवायचा, हे तुम्हाला मी सांगून राहिलो आता. नाही तुमचं बरोबर आहे सगळं, पण प्लॅन कसा हो आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे. हो असा प्लॅन तुम्ही आखा. हो कारण की तिथं काय झालं, हो शिवलाल टोळकुटे झाला. हो नालायक, एक नंबरचा नालायक आहे ती. दुसरा ते शांताराम गणगणे, ते टोपीवाला. हो दिमाखानं लय जरासा चतुर आहे ती. आणि आपला कंदील बुडा, ते सनसन्या एक ते तेळेल दिमागाचा. हो असे 4-5 लोक तिथचे काय झालं म्हणजे आपल्याला भारी पडून राहिले. हो आपण एवढे दिमाग बास समजा, एवढी ताकद आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण ते आपल्यावर भारी भरून राहिले. हे माणसाला खराब वाटून राहिलं. हो म्हणून म्हणलं आहे बा, तुम्ही प्लॅन आखसान तर असा आखा की जेणेकरून यायले दणका बसला पाहिजे. त्यातच खराब वाटून राहिला म्हणजे. खादोळे सारखा करोडपती माणसाला जर ते जेलातनी खडी बोळाले पाठवते, हॉटेले सारखे डॉनले ते मागं हटत नाही, चाच्या भतीचे सारखे गुंडायले ते म्हणजे पाणी पाजून राहिले, याचं खराब वाटून राहिलं म्हणजे. म्हणून तर मी म्हणलं काहीतरी करावंच लागते. मला गमूनच नाही राहिला, काहीतरी इचू काटा. हो रामपुरात लावून द्या आताच. तो ठीक है, तो खादोळे साहब अपने को करना क्या है ये बताओ ना फिर. हो कौन सा प्लान है तुम्हारा? वही बता रहा ना मैं. प्लान तो इतना सादा सिंपल लगेगा हो कि तुमको लगेगा कि कुछ भी नहीं होने वाला इसमें. हो लेकिन इसमें सबको 1-1, 1.5 लाख की टिपारी बैठने वाली है. अच्छा अच्छा, फिर क्या करना, क्या कैसा बैठेगा? 1-1, 1.5 लाख रुपये का नुकसान कैसा होगा उनका? आता पहा, आता पहिले एक काम करा तुम्ही. एकच जण तुमच्यापैकी भतीजा तो आज जायचं आपली बुलेट घेऊन, आणि तिथं गेल्यानंतर बा महावितरणचा माणूस आहो मी, आणि इलेक्ट्रिक मीटरचं समजा माझ्याकडे रिडिंगचं काम आहे बा, नवीन आहो मी. हो या हिशोबानं त्या गावातनी जरासं वेशभूषा बदलून जायचं. नंतर मग तिथं कंदील बुडा आहे, जे मोठे मोठे आता समजा शिवलाल टोळगोटे आहे, जे नालायक आहेत आपल्या विरोधातले, त्याच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचणं आहे. सुरुवात कंदील बुड्यापासून करायची. मीटर रिडिंग करतो म्हणावा, आणि मग त्याच्या कानात सांगायचं, अरे मला किती रिडिंग राजा फिरून राहिलं म्हणा हे. काही ना काही काडी करून घ्या म्हणा याच्यात, अशानं पूर्ण आहे का म्हणा चक्क्यान गिक्क्या. मग ते म्हणते काय करू, काय करावं? मी करतो म्हणा बरोबर, याच्यात काळ्या करावं लागते म्हणा, मीटर फिरतच नाही. आपल्याला आयडिया आहे म्हणा, तुम्हाला सांगायचं कामच नाही, तुम्ही त्यातले जा. तर असं करून त्याच्यात काळ्या करून ठेवून द्यायच्या. असं एका दोघाले चौघाले 5 जणाले ते एकमेकाला सांगते. तर मग असं सगळ्याचं 10-20 लोकांचे जे जे लोक बदमाश आहे आपल्या विरोधातले, त्याच्या मीटरामध्ये काळ्या करून टाकायच्या. आणि मी इकडे इलेक्ट्रिक विभागात जातो महावितरणमध्ये. त्या साहेबाला म्हणतो, अरे काय राजा आमच्यापासून तुम्ही बिलं घेता. त्या रामपुरात पहा बरं, साऱ्या लोकांना काळ्या केल्या बा. त्याचं काही नाही, ती बिलं बी भरत नाही, तरी काही करत नाही. आमच्या इथं पातच येतात. आता सध्या वसुल्या सुरू कडक. हो कारण की तोडताड सुरू आहे. म्हणून म्हणलं हो त्याच्या काळ्या केलेल्या असल्या पाहिजे. मी इकून धाड पाठवून देतो बरोबर. त्याचे मीटर हाती लागले, 1-1, 1.5 लाखाला दंड आहे द्यायले. बिलकुल त्याचं गावाचं नाव खराब होते, आणि बिलकुल विषय संपला. हो आपल्याला हसायला मोकळं आहे, पेपरात बातमी देऊन क्लिअर.
नहीं प्लान तो अच्छा है। वो कैसा गांव का नाम खराब हो जाएगा और उसमें शिवलाल टोयगोटे का पहले नाम लिखने का, शिवलाल टोयगोटे, और वो बाकी के आदमी के नाम उसमें आने को होना, और यानी इलेक्शन को उसका बहुत उसको गहरा असर पड़ेगा। तेच आहे ना, मग त्याची बदनामी झाली पाहिजे हो, कारण की ते द्यायचं नाव करून राहिलं पेपरातनी. हा, 2-4 बातम्या ज्यानं आपल्याला त्याने धक्का दिला ना, तर आपणही धक्का देऊ द्यायले. हा, रामपूरमध्ये बा इलेक्ट्रिक मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ. हा, रामपूर येथील शिवलालजी टोयगोटे आणि त्याचबरोबर इतर मंडळींनी महावितरणला लावला चुना. हा, अशी बातमी देऊन टाकू, जाय तिकडे. ठीक आहे, फिर मैं जाता, फिर नाही आज जाऊ, कल जाऊ, कैसा करू? उद्या काय जाता, आजच जा ना. 8 वाजता वाजले आता. 8-8:30 वाजता जा हो तिथं, आणि आपलं काम सुरू करा. हो, मिशी गिशी लावून द्या जरासं, कोट गीट, हा, टोपी गिपी जरा चेंजेस करा. हा, म्हणजे ओळखू आलं नाही पाहिजे बा. हा, तेच म्हणलं, जा मग आता लागा कामोकामी. तुम्ही फक्त तिकडचं काम झालं, 10-15 लोकांच्या मीटरात काळ्या झाल्या, मला फोन करा. मी इकडे बरोबर महावितरणले संपर्क साधून धाड टाकून द्यायला लावतो. हा, विषय क्लिअर. बस हो गया, मैं बराबर करता, टेंशन मत लो. हटेले साहब की बुलेट लेके निकलता फिर मैं. हो, कोई टेंशन नहीं. ओके. रुको भैया रुको, मैं क्या बात कर रहा है, वो अपना गिरणी काय, पीठ गिरणी काय? हो बंद आहे ना, बंद आहे ना ते. मी तिथूनच आलो ना, इंका दयन घेऊन वापस आलो. हो, ते कणीर बुधा अजून आलाच नाही चक्कीवर. हो, आज थाल्यात वाजता उघडलं तर ते पण अजून उघडलीच नाही अजून. अच्छा ठीक है, तो एक काम करो ना भैया, तुम उनके घर को जाते क्या, उनको आवाज दो, बोलना मीटर रीडिंग वाले आ गए बोलना. पहले जो व्यावसायिक मीटर है ना, उनका रीडिंग लेना पड़ता. बाद में गांव में भी लेने का है मेरे को, लेकिन उनका पहले लेने का है, तो उनको आवाज देते क्या तुम? आपले रीडिंग वाले आहे का तुम्ही? हो ना, पण ते आमच्या गावात तर दुसराच माणूस येतात ते. हो, तुम्ही तर आज मी नवीनच पाहिलं तुम्हाला. बराबर है तुम्हारा, वो पहले का जो आदमी है ना, उसका ट्रांसफर हो गया, उसकी जगह पे मैं आ गया अभी रीडिंग के वास्ते, ये महीने से अभी अभी ज्वाइन हुआ मैं. तो अभी देते क्या आवाज तुम फिर? देतो आवाज देतो मी. हो, आज ते बोलावून सांगतो ना. हो, मध्ये बी दयन दया तसा मी चाललोच होतो त्याच्या घरी. हो, देतो आवाज त्याला, बोलावून आणतो. जम गाने के, बस वहाँ से शुरुआत कर देंगे. हाँ, ठीक है, मैं खड़ा रहता यहाँ पे, लेकिन वो चक्की भी मालूम नहीं मेरे को, कहाँ पे चक्की? तुम आगे जाओ ना, आगे आगे पूछो किसको. हाँ, बता देना कलील बुढ़ा की चक्की कहाँ है बोलना. वहाँ पे जाके खड़े रहो, मैं उनको लेके आता. अच्छा ठीक है, पूछता मैं आगे. हाँ, ठीक है. कलीला आहे का घरी? हाय वाटे. अरे कलीला काय दयन होतं का? हो, काय तुम्हाला दमच नाही, दिवस निघाला की चालले आपल्या. हो, बरं अरे म्हणलं, हो चला आता, मी चाललोच होतो चक्की उघडाले. हो चल. चला ना बा, ती एक माणूस आला म्हणलं तुमच्या चक्कीपती. हो, ती विचारे बा मला पत्ता तुमच्या चक्कीचा. हो, लिडिंग घ्यायला रीडिंग. तर म्हणे हो, त्याला बोलावून आणा म्हणे खंडीला बजीले. असं म्हणे वा. आता का त्याला माझ्या रीडिंग घ्यायला लागते पहिले. हो चला मग, चला ते पाहून घेऊ काय आहे. हो चलो. हो ना, तेच म्हणलं बा, हो, तुम्ही नवीन दिसून राहिले, नाही तर आपला ते गोलवाडा असते का नाही, हो ते येते रीडिंग घेते चालला जाते. हो, पण आता तुम्ही नवीन आले म्हणता. हो, या महिन्यापासूनच मग इकडे आले होते आमच्या गावात, नाही का? मग त्याची बदली झाली का त्या गोलवाडाची? बदल्या होते ते, जास्त दिवस ठेवत नाही ना. जास्त ओळखी झाली की मग कसं संपर्क वाढला की मग लोक मग म्हणून ते काय करतात, डिपार्टमेंटवाले जास्त दिवस ठेवतच नाही. या गावातून त्या गावात रीडिंग बदलणारे माणसं बदलतच राहते. बाकी नाही म्हणलं, आपल्या गावात काही समजा असं जास्त असे म्हणजे काळ्या करणारे लोक नाही ना, म्हणजे मीटर असे फॉल्टी नाहीत ना, म्हणजे आपण नवीन आहो, आपल्याला काही माहित नाही. हो, म्हणजे कसं आधी सांगितलं बरं, तुम्ही काही काळ्या गिड्या तर करेल नाही त्याच्यात. कायच्या काड्या कायच्या काय करणार आहे आता, मुचकेच बसवले ना महावितरणवाल्यानं. हो ना, ते काय केबल टाकून दिला वरून. हा, कुठं टाकता आकोडे, कुठं काय करता. हो, अर्धे कोमातच गेले ना, ते काय वायर टाकले का नाही ते मोठे झाडे. अर्धे लोक कोमात गेले. हो, कारण की काय आता ते आकोडा टाकता शिवून राहिला, काय करता. हो, पण आपलं काही तसं नाही बा, आपलं ओके आहे, ओरिजिनल आहे, 3 फेजची लाईन आहे आपली. पाहून घ्या म्हणलं, आपण असे कामं करत बी नाही. हा, तेच झालं ना मग, लय नाराज वाढली ना मग. काय हो, पहिले काय धरला बासा दिला अटकून, लाईन सुरू. हो, साहेब आले की काढला सोय, साहेब गेले की टाकला सोय. पण आता ते मुश्किल बसले ते. हो, मोठा घोरच झाला आता. मग तेच होतं ना. हो ना, झाडा पडतात, पोया रेन, काळा रे, बासा काळा रे, आले रेन गेले रे. हो, आता ते विशेष नाही राहिला ना. हो, काहून की आता आकोडा टाकायला चान्सच नाही. टाकता तर कुठं टाकता. म्हणून सगळ्याची कशी खुटीच बसली आता. हो, पूर्ण जागेवर झालं काम. तेच झालं. बरं, घेऊ का मग रीडिंग मग आता? हो, ठीक आहे, 1 मिनिट आता. हो, फोटो काढून घेऊ त्याचा. हो, 1 मिनिट. फोटो तो निकाला अभी नहीं क्या? हो, लेकिन बाप रे, क्या घूम रहा राजा मीटर है. बापा, ऐसा मीटर मैंने कभी देखा ही नहीं बाबा. बाप रे बाप. नाही दादा, काय म्हणलं काय मीटर फिरते म्हणता तुम्ही, म्हणता कसं काय, म्हणजे फिरत तर असतेच ना ते. अरे घूमते तो सब काका जी, मीटर तो घूमने वाले हैं ना, लेकिन ये हद से ज्यादा घूम रहा ना. अरे कुछ किया नहीं कि इसका बताया नहीं का साहब को. हाँ, बहुत घूम रहा ना वो. हाँ, 294 यूनिट हो गए कमर्शियल के, क्या रेट है. हाँ, क्या कमाएंगे क्या खाएंगे. बाबा काय बोलता, 294 युनिट झालं नाही. मी आलं 200च्या अंदर येईन बा. बाबा काय बिल भरा आणि काय लोक कमवू देते राजा, म्हणजे इकाचीच पैसे रे बा चक्की. कठीण काम झालं बा. आता किती बिल येते किती नाही. तेच म्हणलं ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिलाचं लोड घेऊ नका ना. आता मी इथं आलो का नाही, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी. मीटरमध्ये तुम्हाला सांगतो ना, समजा आता जर तुम्हाला किती बिल येते, साधारण किती बिल येते महिन्याचं. हा, 2-2.5 हजार येतं तसं. 500 रुपये 600 रुपये बिल आणतो मी तुम्हाला. बोलता राजा काय करता बा, कलाकारी काय आहे म्हणलं तुमच्याजवळ. ते धंदा आहे ना माया. मग काय आता मी ज्या गावले होतो का नाही, तिथचे लोक एवढे खुश होते मावर. हो, तर बस सांगूच नका तुम्ही, लय फायदे करून दिले म्या. आता तर ते डोक्यावर हात देऊन राहिले, तर गेला म्हणते आमचा साहेब. पण सगळ्या गावाचा फायदा करतो मी. हो, मीटरमध्ये काय करायचं ते मला करता येते बरोबर. हां, बरोबर तुम्हाला सांगतो ना, अर्ध्यात बिल आणतो तुमचं, अर्ध्यात सगळ्या यायचं गावाल्याचं. हां, तुमच्या वतीचा माणूस असून चांगला, समजदार, ते सांगून द्या आणि तुमचे करून द्या तुम्ही चक्कीचं. काही लोड घेऊ नका, फक्त या महिन्यात तर काही मी काही करू शकत नाही.
म्हणता नाही का मग काही वैकू गिकू येईन ना पण बा, नाही तर नसते आपत्ती धंदे राजा फालतू दंडगिन पळा धाडगिन पडली काही असं तसं वैकू आलं तर अरे काहीच होत नाही ना वैकूच येत नाही ते मग कलाकारीच आहे ना आपल्यापाशी मग मीटरचं चक्र फिरूच देत नाही जास्त मी तुम्ही फक्त एक काम करा फक्त महिन्याचे आपल्याला समजा 100 रुपये देत जा म्हणजे कसं माय बी मग धकते ना तुमचा एवढा फायदा होऊन राहिला तर म्हणता नाही हो का आपण पाहिजे म्हणलं कसं आहे मावतीचेच लोक आहे तर तुम्ही काम करा हो नाही ते लोक आमच्याकडे सुद्धा नाही बरं हो कारण की लोक बातच पिना मारते तर हो तुमचे काम काढून टाकत आता आपण काय तुमच्यासाठी करू राहिलो तुमच्या फायद्यासाठी बोलू राहिलो हो करा ना बाबा मला काय करायला लागते मी आहे ते युनिट घेऊन जातो मग तुमच्या फायद्यासाठी सांगून राहिलो मी 2 मिनिटाचं काम नाही ते बातमी ते कसं बरोबर करून घेतो तुमचा फायदा माझा फायदा तेच म्हणलं करा ना बा करा ना राजा मग काय 3-4 हजार रुपये बिल जर महिन्याचं भरावं लागलं मला तर काय चक्की काय एकाचीच पैसे माव द्या ना बा करून तेवढं कमीत कमी 1500च्या वर नाही आलं पाहिजे मला करा तेवढं करा बरं लवकर करून टाका बरोबर 1 मिनिट मी गाडीतला पेंचेस काढतो बरोबर देतो करून द्या काहीच टेन्शन घेऊ नका वैकू येणार नाही काहीच नाही हे कोण आहेत म्हणलं तुमचं भाऊ पाहिजे म्हणलं हो कोणा सांगू नका म्हणलं जास्त मी काय सांगतो बा हो मा घालतो देताना कोण मा बहिणीच्या घालतो हो तेवढं मग कसं आम्ही 100 रुपये देऊन देतो तुम्हाला बरं ठीक आहे हो पाहिजे म्हणलं आबाजी चांगला माणूस आहे नाही तर मग कसं नसते आपत्ती धंदे चांगला पोट्टा आहे हो याच्या घरचंही करून दे जा अजून म्हणलं मी सांगतोच तुम्हाला आपल्या घरचंही करायचं आहे मला घरचं मीटर राजा हो लयच बिल येऊ राहिलं आपल्याला हो हे करा हे झालं की आपल्या घरी चला चहा बी घ्या ठीक है तो तुम्हारा ये पहले कर देती है बाद में तुम्हारे घर का और ये आदमी का उसके बाद ठीक है फिर अब भी करता मैं गाड़ी से लाता मैं पाना वाना कर देता बराबर ठीक है करो फिर जल्दी मैं बताता तुमको किसके किसके घर करना है अच्छे अच्छे आदमी बराबर फ्रॉड वाले बोलता मैं तुमको फिरते वाटते अरे बाप रे बेकार काम आहे बा हो कसं काय म्हणलं राजा तुम्ही आतापर्यंत काही कोशिश केली नाही का म्हणलं याची मागच्या माणसाला जरासं सांगून जरासं कमी करायच असतं ना हे काय फिरून राहिलं काय वगैरे आता चक्कीचं तर काम झालं म्हणलं तुमचं ओके हो लयच लय 700-750 रुपये बिल येईन तुम्हाला आता हो चक्कीचं हे आता तुमचं कमी करतो मी हो खोल फिटिंग करतो याची तुमचं मागच्या महिन्याचं बिल आणा बरं हो बिल आणा किती आलं तर पाय तुम्ही ते त्या हिशोबाने मग याचं बरोबर ॲव्हरेज कमी करून टाकतो डायरेक्ट तुम्हाला म्हणजे आणा तुम्ही बिल घेऊन या फक्त आणलं म्हणलं बिल हो काय होतं काय काय सांगा लागते नाही बिल आलं किती म्हणलं मागच्या महिन्यात ते पाहून सांगा मला तर आता मागच्या महिन्याचं बिल आहे हो 870 रुपये हो 870 रुपये आहे बा हे काय अलग अलग चार्ज लावले 870 आहे आणि या तारखेच्या पुढे भरल्यात 900 रुपये असं आहे बा याच्यावर बापा राजा सांगा 800-900 रुपये बिल जर भरतील तर हे काय खातील काय हे बा एक काम करा तुम्ही लयच लय तुम्हाला 270 बिल येईल पुढच्या महिन्यात आत्ता करून टाकतो ते कॉल फिटिंग बरोबर काहीच टेन्शन नका घेऊ हो ठीक आहे तुम्ही चहाचं सांगून द्या बुडीले बस तोपर्यंत मी बरोबर 2 मिनिटात ओके हे झालं की मग यायची इथं अजून कोणी असेल तर मग त्याला तुम्ही एखादा फोन करून द्या आहे ना आपला ते एक आमचा मुंशीराम आहे माझ्या दोस्तच आहे ते हो कसं आहे तर त्याला एक फोन करून देतो मी त्याला म्हणतो बा घरी आहे का रे पाहतो मग त्याचंही करूनच टाकाय का हो कसं आपला जवळचा माणूस आहे टाका करून टाका जे आपल्या वतीचे माणसं आहे हो होत असेल तर फायदा कायले आपण मागे पुढे पाहायचो हो द्या त्याला फोन करू ना सगळेले टच करून द्या येऊन राहिले म्हणा साहेब 100ची सोय लावता म्हणा कमीत कमी महिन्याची 100 लागतील म्हणा हो तेच म्हणलं हो लावा फोन लावा आणि चहाचं सांगून द्या तोपर्यंत मी माई कलाकारी सुरू करून देतो बरोबर करतो ना फोन आता मुंशीराम झुटके करून टाकतो चहाचं सांगितलंच मी अजूनही काही शिवलाल टोयगोटे आहे अजून हे पोट्ट आहे अजून असे जे झुट्टे समजा आपल्या वतीचे लोक म्हणजे जे बा कसे अंदरच्या गाठीतले आहेत हो असे लोक कव्हर करतो मी आणि तुम्हाला 100 रुपये महिना लागेल समजा नाही का हो 50 मध्ये नाही जमणार नाही 50 मध्ये हो काही गरीब आहेत आमची तर आता काय मी काय जास्त मागून राहिलो का मी तर म्हणतो हे बा तुम्ही देऊ नका हो फक्त माणसं जोडवा तुम्ही हो कमीत कमी 20 लोक जुटवा चांगल्या हो 20 लोकांपर्यंत तुम्ही माहिती द्या आणि तुमचे भले पैसे देऊ बी नका महिन्याच्या हो त्याला लावून देऊ आपण 100 रुपये महिना लागेल मला ते वाटते आपला बजेट नाही का आपलं तर फुकटाचं सुरू राहिलं बरोबर मग तसं असेल तर मग मी 20 लोक जोडतोच तसे फोन करून संतोष आहे का नाही इथं हो तर याला माहीत झालं तर याचंही म्हणलं फुकटमध्ये चालू जाण माय फुकटमध्ये जाऊ द्या ना तुमचा दोघाचा विषय नाही पण तिसरा नका वाढवा आता हो तुमच्या दोघाले मी रुपये मागणार नाही फक्त बाकीचे जे लोक तुम्ही जोडसाल हो त्याला 100 रुपये महिना सांगून द्या तेच म्हणलं फायदा करून घ्या ओके करा फोन करा बरोबर हो ना ठीक आहे जमलं आपलं फुकटात नाही का हो मस्त हो करा तुम्ही आता हो बस मी लावतोच फोन इकडे तिकडे हो खंदिला बाबूजी काय म्हणता म्हणलं तर मुशीला मी काय म्हणतो हो आपलं मागच्या महिन्याचं बिल आलं किती होतं म्हणलं तुले हो मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात का मागच्या महिन्यात राहिले 950 रुपये आला बा लय बिल येऊन राहिलं हे पुट्ट राजा आमचं मारती आणि टी व्ही चालू ठेवती मग काय तर हो 950 काही 1000-1200 पर्यंत बिल येते मला हो या महिन्यात 950 आलं जरा थंडीच्यानं पंखे गिंके बंद होते तेच म्हणलं आता एक नवीन साहेब आले आपल्या इथं हो रिडिंगवाले तर कसं आहे हो ते थोडंसं काम करते आपल्या चक्कीचं काम झालं आता घरी आलो म्हणलं मी हो घरच्या मीटरचं खोल फिटिंग सुरू आहे हो तर म्हणलं अर्ध्यातच बिल येते म्हणते हो 700-800 रुपये चक्कीचं बिल आणतो म्हणजे माया तुमचं म्हणलं 950 येते ना 300-200 रुपयापर्यंत बिल आणते म्हणते बोलता अरे बा नसते कामं कुठं करता राजा फालतू आता त्यांनी काड्या करायला लावता का तुम्ही हो फालतू वैकू आलं तर बसले आपली नाही ना त्याच्यातलं सीड आहे ना ते मग म्हणून तर ते म्हणे तुम्ही लोडच घेऊ नका ना म्हणे काहीच होणार नाही वैकू येत नाही म्हणजे अजिबात असं त्याचा हे थांगपत्ता लागणार नाही कोणी येऊ तपासायला तू फक्त हो करायचं आहे का सांग तुले आपल्या वतीच्या माणसं तर करून घेऊ माझ्याकडे तर मी करून राहिलो बा घरचं आता करून राहिलो माझ्या चक्कीतलं झालं असं म्हणतं नाही का हो का बरं पण ते काय पैसे किती मागत असेल मग हो पैसे किती म्हणते नाही ना महिन्याचे 100 रुपये देत जाऊ त्याला असं म्हणते ते 100 रुपये देत जा म्हणजे महिन्याचे जे असेल ते हिशोबानं आपली वाचू राहिला मग काय ना आपले वाचल्यावर मग काय हरकत आहे हो ना आता मला बी आता 1000-1200 पर्यंत बिल जाते माय हो एक तर उन्हाळ्या लागल्यावर अजून जास्त वाढायचं
बरोबर, पण चांगलं कर म्हणा बा, 500च्या वर बिल आलं नाही पाहिजे पण मला. बोलतो मी ते सांग आता हो नाही का मा मीटर तर चालूच आहे ना घरचा आता हो, बरं, झालं का भाऊ झालं का बरं उतरा 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 खाली हो या भाऊ चहा म्हणलं लवकर हो झालं त्याचं या भाऊ बसा 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 म्हणलं इथं बरं मुशिरा मी काय म्हणतो हो पाय मग हो माय झालं की येऊ का मग तो घरी ना घेऊन या ना त्याइले, या हो घेऊन या आणि करून टाकू आपलं बी बरोबर. हो 100 देऊन देऊ म्हणा, काही विषय नाही. ओके. बरं, 2 मिनिटं ते शिवलाल चौकटीला फोन चालू आहे हो 1 मिनिट रिंग चालली जाईल हो 1 मिनिट बोला ना बोला कंदिलाबाजी हो काय म्हणत होते काय साठी लावला म्हणून फोन शिवलाल मी काय म्हणतो घरी आहे का म्हणलं तू सध्या कुठे घरी आहे का काही नाही आपलं ते हळंबा मशीनवर जातो मी आपल्या लाईन पटलाच्या हो काऊन काय म्हणता मी ना आता काशीनाथ बाबा घरापाशी जाऊ हो काय म्हणता काही नाही म्हणलं थांब ना जरासा महत्त्वाचं काम होतं आपलं ते मीटर नाही का मीटरमध्ये काड्या करायचं आहे म्हटलं आपल्याला हो एक जण आलेला आहे नवीन आपल्या गावात आता रिडिंग घेणारे हो ते देतो म्हणते बरोबर करून अर्ध्यापेक्षा कमी बिल आणतो म्हणते हो तू हे करून घेतो का म्हणतो मग हो महिन्याचे 100 खान रुपये द्यायला का त्याला कुठं ना हो कुठं जमून राहिला ताला आता मीटर कोणते आले माहिती नाही का तुम्हाला मग जमत नाही आता ते काही नाही कुठे गोष्टी आहे ते तुला नाही समजत ना टेक्निकल माणूस आहे माहिती तर केलंय म्या मग मुंगशिराम करून राहिला चक्कीतलं गेलं लोक करून राहिले करून घे काय पण मला तर काही खरं नाही वाटत बुवा. हो पण मी काय म्हणतो पैसे द्यायला 100 रुपये महिना देऊ आपण हो पण 1 महिन्याने देऊ म्हणा हो कारण की बिल आमचं जर कमी होऊन आलं तर देऊ नाही तर काही नाही बाबा नाही तर आपले चालले जायचे हो ना बोलतो ना मी त्याही सांगत तसं की बा आम्हाला बिल आल्यानंतर आम्ही पैसे देऊ बा सध्या देणार नाही हो बोलू ना आपण त्याही सांगत तसं काही विषय नाही ना इथंच बसून आहे ते हो, आता मुंगशिरामच्या घरी येतो मग तिथून तो घरी येतो बरं ठीक आहे ना काय हरकत नाही ना हो फायदा होत असेल तर काय हरकत आहे हो बरं या घेऊन या द्यायले हो कशाची इच्छा करून टाका मा इच्छा करा आणि बाबांची इच्छा करा हो चालते फक्त मला मीटरचं बिल कमी आलं पाहिजे म्हणा नाही तर मग पहा तुम्ही येतेच म्हणते ना का मायचं केलं ना त्यानं आता हा हो ठीक आहे येतो मग मी हो चहा पाणी झालं आमचं निघतो आता ठीक आहे म्हणलं असे लोक आहेत हाय हो फायदा होऊन राहिला ना बा तरी त्याच्यात ती किस पाडते हो झिलप्या पाडे लोक आहे आमच्या गावात हो ना आता इतका फायदा करून राहिला पुढचा म्हणून बा सांगून राहिला समजून हो जाऊ द्या म्हणलं हो 100 देते ते पण मी काय म्हणतो हो समजा बिल आल्यावर बिल खायला थांबा तुमचे उद्याच पावत्या फाटणार आहे तुमच्या थांबा हो ना चालते ना आपल्याला एवढी गडबड नाही आता आपण 5-6 महिने 10-12 महिने इथंच होणार आता काय आपली काय बदली थोडी होणार आहे 1-2 वर्ष मग मी काय म्हणतो हो चला मग लवकर पटापट करून घेऊ झाले पाहिजे हो चला बरं लवकर हो मग श्रीरामचं करून घेऊ हो त्याच्यानंतर चालले पुढे हो चला जमला हे झालं नाही का हो चला झालं म्हणलं दादा हो आता 3 मीटर झाले आपले ओके हो बिलकुल आहे बा हो, अर्ध्याच्या खाली झालं का बरोबर फायदा फक्त बरोबर आहे हो बिल 500च्या अंदर येईन ना मग आता पुढचं समजा हा आता कसं आपल्याला 1000-1200 येऊ राहिलं हा 500च्या अंदर येईन ना पण 300-400 बस झालं हो केलं ना पूर्ण स्लोच करून टाकलं ते आता हे चरका फिरतच नाही यातला हो टेन्शनच घेऊ नका तुम्ही एकदम स्लो लयच 250-300 रुपये बिल येईन तुम्हाला हो, काहीच लोड घेऊ नका आता हो काम झालं आता अजून कोण आहे पुढचं मग आपल्याला शिवलाल टोयगोटे आहे हो त्याला मी फोन करून दिलेला आहे ते घरीच थांबलेले आहे हो तर त्याचं एक खेप आपल्याला करून द्यायला लागेल तिथून बबन आपलं हेमाळे आहे त्याच्यानंतर काशीनाथ गैबानी हो तर ते थांबून आहे त्याच्या घरापाशी हो त्याचं एक खेप क्लिअर करून द्या हो मग त्याच्यानंतर मग आपलं याचं संतोषचं तुला अरे मला धोला लागते ना माय पहिले करा ना तुम्ही एक करून राहिले मायच राहिलं माय करून द्या बोल तुम्ही पहिले हो बाकी जायचं मग करा बरं असं करा तुम्ही हो यायचं करून द्या हो यायचं पहिले करून द्या आणि यायला ढोरं सोडं लागते तर त्याच्यानंतर शिवलाल टोयगोटे बबन हेमाडे आणि आपलं काशीनाथ गैबानी हो अजूनही मग मी बाकी पुढचे लाईन लावतोच त्या हो चला मग आता हो चलो संतोष तू काय कर यायला घेऊन जा आता हो यायला घेऊन जा तुझ्या घरी आम्ही तोपर्यंत शिवलाच्या घरापाशी थांबतो हो तिकडचं झालं की त्याला घेऊन येस तिथं बरं तसं बोलतो ना मग हो, चला साहेब उतला म्हणलं खाल्लं चला चला संतोष भाऊ झालं म्हटलं आता तुमचं बिया हो आता आपल्याला शिवलाल भाऊ टोयगोटेचं घर दाखवून द्या हो तिथं जायचं आहे म्हणते ना हो त्याचे क्लिअर करून टाकू अजून कोण आहे तर हो चला आता झालं तुमचं ओके हो आता तुम्ही किती काही पंखे लावा किती काही करा बिनधास्त बिलकुल लाईन वापरा काहीच टेन्शन नाही झालं उद्या फिटले समजा उद्या तुम्ही आता उद्यापासून पहा आता किती युनिट जाईल तुमच्या टेन्शनच नाही हो झालं तुमचं काम बरं झालं का मग आता हो ओके झालं ना हो नाही ते पाहून घ्या बा बरोबर हो म्हणजे कसं नाही तर वाढीव व्याज होय बरोबर पाहिलं ना ते टेन्शनच नाही झालं उद्या 50,000 काढून ठेवतो हो झालं बिलकुल ओके झालं आता बरोबर जे काय काड्या करायचं केल्या म्या विषय नाही हो मला काही सांगायचं काम नाही तेवढं हो चला आता शिवलाल भाऊजीचं ठीक आहे मग आता तुमचं 8 लोकांचं केलं मी आता हो कसं आहे जास्त म्हणजे एखादा मला ही नाही करता येत ना हो गडबड तर उद्या बाकीचे राहिले करून घेऊ अजून कोणी तुमचे असेल तर आहे का कोणी अजून आहे ना अजून कसे बरेचसे अजून 10-15 लोक आहेत हो तर मी तुम्हाला लिस्ट करून उद्या बरोबर देऊन देतो हो राहिले सुविधा उद्या क्लिअर करून टाका हो कसं आहे बाकीचे फक्त आता देवीदास सनसनी झाला हो ते कसं जरा माणूस बरोबर नाही आहे त्याचं राहू देऊ त्याच्यानंतर शांताराम घनगणीचं कसं आहे आमची इच्छा आहे हो त्याची तर सोलर बसवलेला आहे लाईन पाटलाची इथं सरपंचाची इथं सोलर आहे हो तर ते सोडून देऊ आणि बाकीचे आता शिवलालचा भाऊ आहे आलू भाऊ आहे लक्ष्मण किरकिरे आहे असे बरेच लोक आहेत तर त्याचं आपण करून टाकू मग उद्या ये तुम्ही आता नाही का उद्या बिलकुल धाडच देतो ना पटवून थांबा तुम्ही आता हो बरोबर चालते ना अजूनही कोणी असेल तर सांगा उद्या 11 वाजता तुम्ही बरोबर 11 वाजता तुम्ही लिस्ट तयार करून ठेवा आणि पैशाची काही काळजी करूच नका म्हणा डायरेक्ट बिल आल्यावर द्यायचा हो ज्यावेळेस आता पुढचं बिल येईन हो तुम्हाला समजा अनुभव येईल त्याचा की बा आपल्याला पहिलं बिल किती होतं हे किती आहे डायरेक्ट अर्ध्याच्या खाली आहे हो 200-250 बस असं 150-200 इथपर्यंत रेंज राहील तुमच्या हो तर बाकी शिवलालजी हो बाकी काही अडचण आहे का बस झालं ना आता काम नाही काही अडचण नाही म्हणा पण मी काय म्हणतो हो समजा आता तुमचं नाव काय म्हटलं का हो माझं सरनेम झाकणजुले हो TN झाकणजुले
तेच म्हणलं कसं नाव तर माहीत पाहिजे ना कमीत कमी बा कोण आपल्याला हे करून दिलं काय करून दिलं हो तर म्हणलं फक्त एक काम सांगा मला काही अडचण येणार नाही याच्यात नाही तुम्ही आता हे काड्या तर करून बसलो आम्ही समजा कोणी तपासणारा म्हणा किंवा काही असं समजा हो मार्च एंडिंग येतेच तर कसं फालतू अशी म्हणजे येणे जाणारे वाढतेच का नाही हो काही अडचण येणार नाही ना पण पुढे राजा अरे कोणताही जरी आला नाही तर हो इंजिनियर कोणताही हो त्याला जर याच्यातला समजा फॉल्ट समजला की बा हे मीटर फॉल्टी आहे याच्यात काहीतरी काड्या केल्या तर मला हात तोडून दे तुम्ही पुढचं आहे बा 1 महिन्यात तुम्हाला मीटरचं बिल येणारच आहे त्याच्यावरच तुम्हाला समजते ना की बा हे बिल काय आणि हे बिल काय मग आता काही सांगायचं काम आहे काय मग पाहून घ्या ना पहिले आता आधीच पैसे मागितले का मी तसं काही नाही म्हणा आमचा विश्वास आहे म्हणूनच तुम्ही ऐकून करून घेतलं का नाही का हो पण बाकी मस्त काम केलं तुम्ही आता हो बरं या मग उद्या तुम्ही अजून राहिले सुले क्लिअर करून टाका हो बाकीचे राहिले असेल तर रिडिंग घ्यायचं असेल घेऊन घ्या राहू द्या आता बाकी राहिले सुले उद्या करून टाकू हो आता कसं कंटाळा आला मला चला ठीक आहे मग फिटले आता 7 जण पुरे गेले आता 1-1 लाखानं तर 100% आला वाटतं पतीचे फोन हाँ बोलो बोलो क्या बोलते हाँ रामपुर में गए थे कि फिर हो गया अपना काम झालं म्हणलं खादोळे साहेब हो 7-8 गयाला लागले आपल्याला उद्या तुम्ही 100% 10 टाका तिथं हो लवकरात लवकर काय पुढचं करायचं ते करा हो का हा शिवलाल टोगुटे आहे ना पण त्याच्या हो शिवलाल टोगुटे अटकला ना अजून कोण कोण आहे दुसरे बाकी हस्ती कोणते आहे हो शिवलाल टोगुटे हो है उसका भी नाम है इसमें सीताराम पवार है एक मुंशीराम धुटके काशीनाथ गैबानी बबन हेमाड़े शिवलाल टोगुटे और बाकी क्या है समझो 7-8 लोग है समझिए हो ये हिसाब से बस झालं आपल्याला शिवलाल टोगुटे आणि एक सीताराम पवार हे 2 जण आपल्याला महत्वाचे आहे हो बाकीचे खेरपुंजाना 5 बस बाकी त्याच्यात हे नाही का आपलं शांताराम घनगणे नाही का देवदास सनसनी हे ते नाही शांताराम घनगजी इथे सोलर आहे म्हणते त्याच्यात ते कॅन्सल झालं देवदास सनसनी आउट माणूस आहे म्हणून त्या बाकीच्याने त्याचं नाव नाही सांगितलं बरोबर ठीक आहे ना अजूनही काही वाढत असतील तर वाढून द्या हो म्हणजे कसं जेवढे जास्त अटकवता येईल तेवढे बरं राहील ना हो कारण की मी आता महावितरणमध्ये जातो आता हो तिथं साहेबाला भेटतो म्हणतो काय हे अशी जर मीटर फॉल्टी चालू आहे तुम्ही म्हणता आमच्याकडून बिलं वसूल करता तर म्हणतो जरा धाडा गिडा टाका म्हणतो तुम्ही देतो पाठवून उद्या तिथं करतो ना अजून राहिलेलं नाव जमा करतो म्हणे ते बुडा हो झालं तर सकाळी जाऊन मी काही अजून करून टाकतो मग खोलपिटिंग बस जितके वाढन तेवढे वाढवा म्हणजे कसं आहे हो चांगला दंड वसूल झाला पाहिजे पुऱ्या गावाचं नाव खराब झालं पाहिजे हो तर मी आता आपलं तुरीची हराशी झाली आता सध्या हो मी जातो आता महावितरणमध्ये तिथं साहेबाला भेटतो त्याचे कानं करतो मी बरोबर आणि उद्या 100% रामपुरात धाड पडली म्हणा समजा 11 वाजेपर्यंत हो ठीक आहे ओके हो तुम्ही 8-9 वाजेला आटपून घ्या सगळं हो ना बरोबर ठीक आहे मी सकाळी जाऊन काही राहिले सुले करून घेतो जे नाव सुचवतील ते बाकी हे 7-8 लोक तर बिलकुल बिंदास यायची मीटर मी खोलपिटिंग करून ठेवलेलं आहे तपासणी करायला आली की लक्षातच येते ते की काड्या केल्या म्हणून तेवढंच पाहिजे ना आपल्याला फक्त शिवले अटकून आहे ना याला एक अंदर जेलात घातलं की बस झालं कामच झालं मग दंडही वसूल करायचा आहे आणि याला अंदर घालायचा आहे कोणकोणते कलम लागते समजते आता वीज चोरीच्या याच्यात ठीक आहे ठेवतो मग पाहू उद्या काय होतं ओके